नमस्कार. रामकृष्ण हरी. आपला आषाढी एकादशीचा ठरला होता प्रोग्राम करायचा, पण तो काही निमित्तानं झाला नाही आहे. तर आज आम्ही देवाचं नाव घ्यायला आपल्याला काही कुठलाही सणवार आषाढी आणि तशी नुकतीच झालेली आहे. त्याच्यामुळं आजचा जो एपिसोड आहे तो आषाढी एकादशीचा स्पेशल विठ्ठल नामाचा गजर आहे. गजर आणि विठू रखमाईला समर्पित आहे आजचा भाग. जय रामकृष्ण हरी. मंडळी, आषाढ वारी म्हटलं की आपल्या एक वेगळ्याच वातावरणात आपण जातो. आणि महाराष्ट्राला 700 वर्षाची परंपरा, जुनी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा आहे. असं मानलं जातं की संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत वारीला जात असत आणि तसा नामदेवांच्या अभंगात सुद्धा उल्लेख आहे. त्या काळात दळणवळणाची साधनं नव्हती, म्हणून पायी वारी करायला सुरुवात केली आणि तीच परंपरा चालू राहिली आणि आज सुद्धा ती परंपरा आपण जपतो. 1885 मध्ये तुकाराम महाराजांचे कनिष्ठ सुपुत्र नारायण महाराज यांनी सगळ्या दिंड्या एकत्र करण्याचा पहिल्यांदा प्रयत्न केला आणि त्याला त्यांनी राजाश्रय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि संभाजी राजांनी त्या राजाश्रय त्याला दिला. सुरुवातीला काय होतं की ज्ञानोबा आणि तुकाराम यांच्या पालख्या एकत्रित एका पालखीत जात असत. पण काही वर्षांनंतर ती परंपरा झाली की दोघंही वेगवेगळे येतात आणि तिथे त्यांची उराउरी भेट होते आणि तो सोहळा होतो. मंडळी, सामाजिक समता हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. जात पात धर्म लिंग कशाचाही भेद तिथे मानला जात नाही. आणि हे महाराष्ट्राचं वैभव असलं तरी आंध्र प्रदेशातूनही वारी केली जाते, कर्नाटकातूनही काही लोक येत असतात. वारकऱ्यांना आषाढीची ओढ, पांडुरंग दर्शनाची ओढ लागतेच. पण मंडळी, पांडुरंगही आसावलेला असतो. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग. मंडळी, वारीला प्रत्यक्ष जाणारे तर तल्लीन झालेले असतात, भक्तिरंगात न्हाऊन निघालेले असतात. पण न जाणारे आपल्यासारखे लोकही त्या काळात भक्तिमय झालेले असतात. कुठे नामस्मरण चाललेलं असतं, कुठे पठण चाललेलं असतं, कुठे कीर्तन भजन, हा सगळा सोहळा त्या वारीच्या कालावधीत चाललेला असतो. ज्ञानदेवांनी भक्ती संप्रदायाचा पाया घातला असं म्हटलं जातं. त्यांनाच वंदन करून आपण आजच्या भागाची सुरुवात करूया. पुरी पुण्यभूमी
नांदतो ज्ञानराजा सुखात अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तया आठवीता महापुण्यराशी तया आठवीता नमस्कार माझा नमस्कार माझा नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र अलंकापुरी 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 पुण्यभूमी पवित्र. सुरेख, एकदम माहोल बदलला. खूपच छान वाटतं. सुरेखच ही सगळी खरं आपल्याला सगळ्यांना ठाऊक असलेली प्रसिद्ध प्रार्थना आहे, पण आज वेगळ्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळाली. वारकरी संप्रदायात ह्या प्रार्थनेने हरिपाठाची सुरुवात केली जाते. अलंकापुरी म्हणजे आळंदी ही अत्यंत पवित्र भूमी आहे. तिथे साक्षात ज्ञानदेव निवास करतात. त्यांचं नामस्मरण करताच महापुण्य प्राप्त होते. म्हणूनच त्यांचं स्मरण आपण करायला हवं आणि त्यांना वंदन करूनच आपण सुरुवात केली. आपण मगाशीच म्हटलं की वारी हे समतेचं प्रतीक मानलं जातं आणि ते आहेही. परंतु 11 नोव्हेंबर 1947 पर्यंत तिथे अस्पृश्यांना हरिजनांना प्रवेश नव्हता आणि साने गुरुजींनी त्यासाठी उपोषण केलं. संतांना समानतेची शिकवण देणाऱ्या संतांना जे गुरु मानतात तेच बडवे आणि पुजारी हरिजनांना प्रवेश देत नव्हते. त्यासाठी साने गुरुजींनी 1 मे 1947 ते 10 मे 1947 असं प्राणांतिक उपोषण केलं. महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की तुम्ही करू नका. खरं वास्तविक त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला. सगळ्या लोकांचा त्या कल्पनेला पाठिंबा मिळाला, पण बडवे ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं की तुम्ही काही जीवपणाला लावू नका. पण ते म्हणले की नाही, मी उपोषण करणारच, काही होऊ दे, मला मरण आलं तरी सुद्धा चालेल. पण त्यावेळेचे सभापती दादासाहेब मावळंकर आणि आचार्य अत्रे यांनी मध्यस्थी केली आणि बडवे राजी झाले.
त्यांनी तिथल्या तंतुरे मठात उपोषण केलं आणि मग 11 नोव्हेंबर 1947 पासून मंदिर हरिजनांना खुलं झालं. मंडळी, मंदिर खुलं झालं खरं, पण मन खुली झाली असली नाहीच. अजूनही आपल्याला असं वाटतं की बडवे पुजारी हा भेदभाव करतच असतात. की धरणे धरुनी भेटीसाठी पायरीला हरिजन मेळा, भाविक भोंदू पूजक म्हणती केवळ आमुचा देव उरला. जनकवी पी. सावळाराम यांनी लिहिलेलं हे गीत. 1947 साली मंदिर खुलं झालं आणि सावळाराम लिहित आहेत 1956 साली. म्हणजे त्यावेळेला सुद्धा अजून ती भेदभावाची हे शिल्लक आहे. त्यांनीच लिहिलेलं हे गीत आपण ऐकणार आहोत. पंढरीनाथा झडकरी आता. गायला आहे आशाबाईंनी आणि संगीत दिलंय वसंत प्रभू यांनी. पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई, विठ्ठला विनविते रखुमाई विठ्ठला. पायरीला हरिजन मेळा, भाविक भोंदू पूजक म्हणती, भाविक भोंदू पूजक म्हणती केवळ अमुचा देव उरला. कलंक पुल्या महानतेला बघवे लवकर बोला, नातर द्याहो निरोप मजला. पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई, विठ्ठला विनविते रखुमाई विठ्ठला. मंडळी, या गीतात रखमाईच्या मनातल्या भावना व्यक्त झाल्या. सात्विक संताप झालेला आहे तिचा. ती विठ्ठलाला सांगते की आता थोर संतांचे विचार मागे पडले आहेत. मंदिरात भक्ती राहिली नसून भोंदूगिरी वाढली आहे. देवाचा व्यापार सुरू झाला आहे आणि मंदिराचा मूळ महिमा कमी झाला. त्यामुळे आता मंदिर सोडून जायची वेळ आली आहे. आणि तिच्या सहनशीलतेचा इतका अंत झाला आहे की ती म्हणते, कलंक आपुल्या महानतेला बघवे ना हो रखुमाईला, यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला. मी जाणार आहे, तुम्हाला यायचं तर या, नाही तर नका जाऊ. पण मंडळी, खरंच अशी परिस्थिती आहे आज सध्या. भ्रष्टाचार, अत्याचार, अनाचार सगळ्याच क्षेत्रात बोकाळा. शिक्षण, आरोग्य, अगदी देवालय सुद्धा त्यातून सुटले. एक उच्चार केला, विक्रय चाले देवपणाचा. इतकं ते आत्ताच्या घडीला पण इतकं साक्षात खरं आहे की म्हणजे तुम्ही जिथं बघाल तिथं देव कमी भेटतो आणि बिंदूच जास्त भेटतात. की बाजार केलाय. बाजार म्हणजे आता इतकं अयोध्येचं मंदिर गाजावाजा करून तिथे आता चंदा चोरीचं प्रकरण गाजत आहे. या सगळ्या घटना पाहिल्या ना की खरंच मन अस्वस्थ अशांत होतं. आणि अशा वेळेस नामस्मरणच आपल्याला शांती देतं. ब्रह्मानंदी टाळी लागते. कदाचित यामुळेच लाखो भाविक वारीत वर्षानुवर्ष सहभागी होण्याला जात असतात आणि वाट पाहत असतात वारीची. भक्ती संप्रदायात कळस चढवला तुकोबारायांनी. त्यांचं सुरेख गीत आपण ऐकणार आहोत. अनवट गीत आहे, फार आपण ऐकत नाही. विठ्ठलाचा भक्त भाबडा बोळा, तुका नाचतो हो वेडाकुळा.
विठुरायाचा भक्त भाबडा भोळा, विठुरायाचा भक्त भाबडा भोळा, ओ तुका नाचतो हो निवेडा खुळा, वेडा खुळा. तुका नाचतो हो निवेडा खुळा, वेडा खुळा. तुका नाचतो हो निवेडा खुळा, वेडा खुळा. एक तारीवर भजन रंगले तालावरती चिपळी बोले. एक तारीवर भजन रंगले तालावरती चिपळी बोले. ब्रह्मानंदी तन मन डोले, ब्रह्मानंदी तन मन डोले. आनंद हा आगळा तयाचा, आनंद हा आगळा हो तुका नाचतो हो निवेडा खुळा, वेडा खुळा. तुका नाचतो हो निवेडा खुळा, वेडा खुळा. असून विरागी हा संसारी, असून विरागी हा संसारी. सर्वस्वाची करीत उधारी, करीत उधारी. असून विरागी हा संसारी. सर्वस्वाची करीत उधारी, करीत उधारी. हृदय पंढरी करीत वारी, हृदय पंढरी करीत वारी. शब्दामृत सोहळा तयाचा, शब्दामृत सोहळा हो तुका नाचतो हो निवेडा खुळा, वेडा खुळा. तुका नाचतो हो निवेडा खुळा, वेडा खुळा. हरिचरणावर काया वाहून, हरिचरणावर काया वाहून. मरण आपुले डोळा पाहून, मरण आपुले डोळा पाहून. जीवा शिवाचे घडता मिलन, जीवा शिवाचे घडता मिलन. वैकुंठा चालला तुकोबा, वैकुंठा चालला हो विठ्ठल विठ्ठल जय हरी.
जय हरी विठ्ठल. अप्रतिम. हृदय पंढरी झाल्यावर जीवाशिवाचं मिलन होईल, नाही तर काय होईल काय होईल. आळविते मी तुला विठ्ठला. किती खरं आहे ना मंडळी, की आपल्याला संकटात, दुःखात, कठीण परिस्थितीत देवाचा आधार असतो आणि देवाची आठवण होते. कदाचित तुम्हाला गोष्ट माहिती असेल कुंतीची. कुंतीने मागून घेतलं होतं कृष्णाकडे की मला दुःख दे, कारण दुःखात तुझी आठवण येते म्हणून. आपण प्रार्थना म्हणतो, स्तोत्र म्हणतो, श्लोक म्हणतो, पण मंडळी आपल्याला माहिती की त्यामुळे संकट दूर होत नाही, पण संकटाशी 2 हात करायला त्याच्यामुळे आपल्याला सामर्थ्य नक्की येत असते. लोक वारीत का येतात? कारण इथे येऊन अभंग गाऊन नामस्मरणात तल्लीन होऊन काही दिवस घालवले की रोजचं रहाटगडगं जे वर्षभर चाललेलं असतं त्या रहाटगडग्यासाठी ऊर्जा मिळते. वर्षभराची ऊर्जा त्यातून मिळत असते. दिंडी मागून दिंडी चालत असते. हरिनामात रंगलेले वारकरी तहानभूक हरपून जातात आणि अनुपम सुख सोहळ्याचा अनुभव घेतात. आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा, तुझी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा. भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला. वारीतला महत्त्वाचा सोहळा म्हणजे नामदेव आणि तुकारामांची उराउरी होणारी भेट. या भेटीचं आणि एकंदरीत दिंडीच्या आनंददायक अनुभवाचं वर्णन करणारं एक सुंदर गीत आपण ऐकणार आहोत. ओवी आणि अभंगाने भुई सारी भिजे. ओवी आणि अभंगाने भुई सारी पालखीच्या संगे आज मन माझे नाचे. पालखीच्या संगे आज मन माझे नाचे. नाचे मन माझे नाचे. पालखीच्या संगे आज मन माझे नाचे. नाचे मन माझे नाचे. टाळ मृदुंगाचा घोष पताकांची दाटी. टाळ मृदुंगाचा घोष पताकांची दाटी. विठ्ठलाची वेडी जाती आज त्यांच्या भेटी. विठ्ठलाची वेडी जाती आज त्यांच्या भेटी. आभाळीच्या भाळी पहा कुणी बुक्का फासे. आभाळीच्या भाळी पहा कुणी बुक्का फासे. पालखीच्या संगे आज मन माझे नाचे. नाचे मन माझे नाचे. विठ्ठलाच्या सावल्या या विठ्ठलात दंगा. विठ्ठलाच्या सावल्या या
विठ्ठलाच्या सावल्याया सावल्याया विठ्ठलात दंग हो विठ्ठलात दंग रंगामध्ये रंग एका फक्त पांडुरंगा रंगा फक्त पांडुरंगा आनंदली चंद्रभागा डोळ्यात साजे डोळ्यात साजे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे मन माझे नाचे दिंडी मागे दिंडी जशी लाटे मागे लाट दिंडी मागे दिंडी जशी लाटे मागे लाट लाटे मागे लाट ज्ञानोबाची तुकोबाची उराउरी भेट ज्ञानोबाची तुकोबाची उराउरी भेट मीरवीत नेते नामा रंजन्यांचे राजे मीरवीत नेते नामा रंजन्यांचे राजे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे मन माझे नाचे पालखीच्या संगे आज मन माझे नाचे नाचे मन माझे नाचे मन माझे नाचे मन माझे नाचे दिंडीत घेऊन गेला तो सुरेख मंडळी. आषाढी एकादशी निमित्त सादर होणाऱ्या या भागात जनाबाईच्या अभंगाशिवाय पूर्तता येणारच नाही. पित्याप्रमाणे आपल्या सर्व संतरूपी लेकरांना सांभाळणाऱ्या विठ्ठलाचं वात्सल्यपूर्ण लेकुरवाळ्या रूपाचं वर्णन करणारा हा जनाबाईचा प्रसिद्ध आणि गोड अभंग विठू माझा लेकुरवाळ. गायिका अर्थातच आशा भोसले आणि संगीत वसंत प्रभू आणि सुरेश हळदणकरांनी पण हा अभंग गायलेला आहे. आपण ऐकूया आता भाग्यश्रीताईंच्या आवाजात. विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा संगी गोपालांचा मेळा संगे गोपालांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर पुढे चाले ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर मागे मुक्ताई सुंदर विठू माझा लेकुरवाळा विठू माझा विठू माझा लेकुरवाळा जनी म्हणे गोपाळा करी भक्तांचा सोहळा जनी म्हणे
भक्ताचा सोहळा, करी भक्ताचा सोहळा, विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपालांचा मेळा, संगे गोपालांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. जनाबाईकडेच ही ताकद होती की सगळ्या संतांना एकत्र आणून तिने विठ्ठलावर सोपवून दिलेलं आहे त्यांना. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो. काही अभंग भक्तिगीतं आपण ऐकली. आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ रचनेवर बेतलेलं एक नाट्यगीत ऐकून आपण कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. देहू रोड नावाचं नाटक होतं आणि त्या नाटकासाठी गो ल आपटे यांनी हे गीत लिहिलं आहे. संगीत दिग्दर्शन आणि स्वर दोन्ही पंडितराव नगरकर. आपल्या ओळखीचं गाणं आहे मी गातो नाचतो. मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो, आनंदे वेडा होई, वेडा होई, मी तव छंदे गातो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो. गाईन ओविया, गाईन ओविया, गाईन ओविया, पंढरीच्या आ देवा, पंढरीच्या आ देवा, आमुचा तो पांडुरंग, आमुचा तो पांडुरंग, वेडा होई, वेडा होई, मी तव छंदे गातो, मी गातो नाचतो, मी गातो नाचतो. तुका म्हणे माझा सखा पांडुरंगा,
होई वेडा होई मी तव छंदे गातो मी गातो नाचतो नाचतो नाचतो. मस्त. मंडळी, भावगीताच्या प्रवासाचा पहिला टप्पा जवळजवळ आपण पूर्ण केले. आहेत काही गायिका आहेत, मोहनतारा अजिंक्य आहे, ललिता देऊळगावकर आहेत, अशी काही कुंदा बोकील आहेत. पण त्यापैकी आम्ही आता असं ठरवतोय की तुमच्या सजेशन्स काय येतील, की तुम्हाला कोणत्या कलाकारांचं ऐकायला आवडेल. संगीतकार पण हां, आहे, संगीतकार त्या काळातले कोणते आणि गायिका कोणत्या, गायक कोणते, हे तुम्हाला जर सुचवायचं असेल तर तुम्ही नक्की सुचवा. त्यानुसार आपण कार्यक्रम करू आणि त्यानंतर मग पुढे सुद्धा पुढच्या कालावधीत कोणते गायक गायिका घ्यायला तुम्हाला आवडतील हेही आम्हाला नक्की कळवा. म्हणजे आपला कार्यक्रम एक इंटरॅक्टिव्ह होईल आणि तुमच्या सजेशन्स घेतल्याचे तुम्हाला जे आवडेल ते आम्ही ऐकवण्याचा मग प्रयत्न करू शकू. आणि म्हणजे तुमचे सजेशन्स तर वेलकम आहेतच नेहमीच, आणि तुमची आवड पण जर आम्हाला कळली तर आणखीन थोडी मजा येईल आणि आपल्यात इंटरॅक्शन जास्त होईल. कारण मागचे काही एपिसोड्स थोड्या कॉमेंट्स आणि हे कमी येत आहेत, तर आम्हाला असं वाटलं की मे बी तुमचं बेल आयकॉन तुम्ही दाबलं नाही आहात का, तर जरा चेक कराल की म्हणजे जर नोटिफिकेशन येत नसेल तर ते आपला एपिसोड आला की कळेल तुम्हाला. ठीक आहे, भेटूया मग पुढच्या कार्यक्रमात तुमच्या आवडींसह. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.